नमस्कार शेतकरी मित्रांनो, परत एकदा केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम हमीभाव देताना केलेलं आहे। सोयाबीनचा हमीभाव 6,431 रुपये न देता 4,892 रुपये देऊन त्याच्यावर तोडगा काढलेला आहे। त्यानंतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सुद्धा मानेवर सुरी चालवण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे। ते कसं, उत्पादन खर्च व नफा हा धरून हमीभाव काढलेला जातो। तर 50% नफा धरून जर शेतकऱ्यांना उत्पादन हमीभाव दिला असता उत्पादन खर्च पकडून, तर कापूस पिकाचा 9,345 रुपये हा हमीभाव आपल्याला ह्या चालू वर्षामध्ये मिळाला असता। पण तसं न करता सरकारने 7,121 रुपये हा भाव आपल्या पदरात पाडलेला आहे। आणि सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्याचं गोरगरीब कष्टकऱ्याचं सरकार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनमध्ये देखील तसंच केलं। यांनी हमीभाव ठरवून दिला 4,892 रुपये आणि 50% जर नफा हा करून दिला असता तर आपल्याला 6,431 रुपये हमीभाव हा सोयाबीनचा मिळाला असता। याच्यामध्ये 1,539 रुपये हा आपला तोटा झालेला आहे। आणि कापूस पिकामध्ये आपल्याला हमीभाव ठरवून दिलेला आहे 7,121 रुपये, तर त्यामध्ये 9,345 रुपये हा आपल्याला हमीभाव दिला असता, तर यामध्ये 2,224 रुपयाचा आपला हा शेतकऱ्यांचा नुकसान झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे सरकार नेहमी आपल्या शेतकऱ्यांचं फक्त गोड बोलून आपले गाजर दाखवून काम करण्याचं काम हे सरकार करत आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादक, तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हमीभाव देताना देखील आकडते हात गेले। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घोषणाबाजी केली होती की 1.5 पट हमीभाव देऊ, 1.5 पट हमीभाव देऊ। इकडे 1 पट द्यायला याचा रडगाणं सुरू आहे। कापूस सोयाबीन उत्पादकांमध्ये सरसकट याने जर उत्पादन खर्च आणि 50% नफा जर केला तर कापसाचा 9,345 रुपये भाव आपल्याला मिळाला असता। आणि सोयाबीनचा उत्पादन खर्च आणि 50% नफा जर पकडला असता 6,431 रुपये हा आपल्याला सोयाबीनला हमीभाव मिळाला असता। तर शेतकऱ्यांच्या पदरामध्ये 2 रुपये कुठंतरी मिळाले असते। तर हे संपूर्ण आकडेवारी ॲग्रोवनच्या बातमीची आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।